शिक्षणाचं डिजिटल युग, AI आधारित शिक्षण, स्मार्ट क्लासरूम, स्मार्ट स्कूल, डिजिटल इंडिया या घोषणा जितक्या मोठ्या आहेत तितकंच महाराष्ट्रातील शाळांचं वास्तव धक्कादायक आहे. राज्यातील हजारो शाळांमध्ये आजही वीज नाही, इंटरनेट नाही, काम करता येईल असे कम्प्युटर्सही नाहीत, दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मूलभूत सुविधाही नाहीत. आणि हे म्हणतंय कोण? तर केंद्र सरकारच्या UDIS+ या अहवालानं राज्यातील शिक्षण व्यवस्थेचं गंभीर वास्तव समोर आणलंय. इतकंच नाही तर कॅगच्या अहवालातून जालन्यातील अनुदानित वसतिगृहांमधील गंभीर अनियमितताही उघड झाली आहे. पाहूयात हा रिपोर्ट. एका बाजूला AI, डिजिटल शिक्षण, स्मार्ट स्कूलच्या घोषणा, तर दुसऱ्या बाजूला हजारो शाळांमध्ये वीज, इंटरनेट आणि साधे कामचलाऊ कॉम्प्युटर्स सुद्धा नाही. महाराष्ट्रातल्या हजारो शाळा अजूनही मूलभूत सुविधांसाठी झगडतायत. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या UDIS+ या अहवालाने राज्यातल्या शिक्षण व्यवस्थेचं चिंताजनक चित्र समोर आणलंय. राज्यातल्या 3201 शाळांमध्ये आजही वीज जोडणीच नाहीये. तब्बल 10,938 शाळांमध्ये वीज असूनही उपयोग नाही. डिजिटल शिक्षणाचा गवगवा होत असला तरी 23,855 शाळांमध्ये इंटरनेट सुविधा उपलब्ध नाही. 23,609 शाळांमधले संगणक वापरण्यायोग्य नाही. याहून धक्कादायक म्हणजे राज्यातील जवळपास 94,000 शाळांमध्ये डिजिटल लायब्ररीज उपलब्ध नाही. फक्त डिजिटल सुविधाच नव्हे तर मूलभूत सुविधांचं चित्र सुद्धा तितकंच गंभीर आहे. 2,000हून अधिक मुलींची आणि 3,000हून अधिक मुलांची स्वच्छतागृह वापरण्यायोग्य नाही. 32,000हून अधिक शाळांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह नाही, तर 16,000हून अधिक शाळांमध्ये रॅम्पची सुविधा उपलब्ध नाही. तुम्हाला जर खऱ्या अर्थानं ग्रामीण भागातल्या मुलांना शहरी भागातल्या मुलांच्या बरोबर स्पर्धेत आणायचं असेल तर सरकारी शाळांवरची गुंतवणूक वाढायला पाहिजे. नवीन शैक्षणिक धोरणामध्ये तुम्ही सांगता की आम्ही 6% शिक्षणाचा खर्च करू. 1966 सालील्या आयोगातही 6% आणि 2020ला पण तुम्हाला तेच सांगावं लागतं. पण 3-3.5%च्या पुढे आजही देशाचा शिक्षणाचा खर्च जात नाही. आणि जो खर्च शिक्षणावर होतो तो आज फक्त पगारावर होऊन राहिलेला आहे. जास्तीत जास्त तो इन्फ्रास्ट्रक्चरवर होत नाही, संशोधनावर होत नाही. आणि म्हणून किमान इंग्रजी शाळांशी जर तुम्हाला स्पर्धा करायची असेल तर सरकारी शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर हे इंग्रजी शाळांसारखं CBSE स्कूलसारखं झालं पाहिजे. त्यासाठी एकूण बजेटमध्ये वाढ करणं आणि त्याच्यामधली किमान 25% रक्कम ही शाळेच्या विकासासाठी वापरली जाईल अशा पद्धतीच्या तरतुदी करणं हा दृष्टिकोन घेण्याची गरज आहे. राज्यातल्या शाळा आणि शिक्षकांच्या संख्येवरती सुद्धा एक नजर टाकूया. राज्यात एकूण 1,08,139 शाळा आहेत, ज्यात 2,16,00,000 विद्यार्थी शिक्षण घेतात. 7,50,000 शिक्षक शिकवण्याचं काम करतात. दरम्यान कॅगच्या अनुपालन अहवालाने जालना जिल्ह्यातल्या 4 अनुदानित वसतिगृहांमधील गंभीर अनियमितता उघड केली आहे. बंद किंवा निकृष्ट अवस्थेतल्या वसतिगृहांना लाखो रुपयांचं सरकारी अनुदान, बनावट उपस्थिती, बंद बायोमेट्रिक, स्वच्छतेचा अभाव आणि विद्यार्थ्यांसाठी अपुऱ्या सुविधा या सर्व बाबींवर कॅगने गंभीर आक्षेप नोंदवले आहेत. AG मुंबई येथील पथक आपल्याकडे आला होता जालना जिल्ह्याच्या दौऱ्यावर. त्यांनी तपासणी करण्यासाठी आले तर सगळ्या व्हिजिटा त्यांना पूर्ण जिल्ह्यातल्या जेवढ्या 26 वसतिगृह चालू आहेत त्या 26 वसतिगृहांना भेटी दिल्या. भेटीच्या दरम्यान मध्ये त्यांना या 4 जिल्हा समाज कल्याण वसतिगृहाला त्यांना काहीतरी कमी दिसलं त्या ठिकाणी, म्हणून त्यांनी तो हॉस्टेल बंद करण्याचं आम्हाला पत्र दिलं. पत्र आल्याच्या नंतर आम्ही तात्काळ तो पत्र त्यांना दिला आणि ते शाळा आम्ही हॉस्टेल त्या बंद केल्या 4ही. आज रोजी 22 हॉस्टेल कार्यरत आहेत आणि त्यांचा जो कोट्यावधीचा जो निधी असतो तेवढा निधी जातच नाही. या अहवालानंतर विरोधकांनी सुद्धा सरकारवर जोरदार टीका केली. AI, डिजिटल शिक्षण आणि स्मार्ट स्कूलच्या घोषणा करणाऱ्या सरकारने आधी शाळांमधील मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्या अशी मागणी काँग्रेसने केली आहे. साहेब, महाराष्ट्रच नाही, डिजिटल व्यवस्था जी निर्माण केली आहे ती लोकांना फसवण्यासाठीच केलेली आहे. डिजिटलमधून लोकांना जेवढा फायदा झाला नसेल तेवढा सायबर क्राईममधून लोकांना नुकसान झालेलं आहे. आपण पहा, 3200 शाळा आपण म्हणता अंधारात आहेत. अनेक शाळांमध्ये इंटरनेट नाही आहे. 20,000पेक्षा जास्त शाळा, सरकारी शाळा बंद झाल्या. त्याचा काय? या महाराष्ट्रामध्ये शैक्षणिक सामाजिक आंदोलन मोठे झाले. छत्रपती शाहू महाराजांनी हॉस्टेल काढले. कर्मवीर भाऊराव पाटलांच्या पत्नीने तर गरज पडल्यावर मंगळसूत्र सुद्धा विकलं या शिक्षणासाठी, रयत शिक्षण संस्थेसाठी. महात्मा फुलेंनी इथं महिलांसाठी शाळा काढली. मोठं शिक्षण बहुजन समाजाला, दलित समाजाला, मुस्लिम समाजाला,
बहुजन समाजाला शिक्षण गरीब समाजाला उपलब्ध करून दिलं, त्या महाराष्ट्रामध्ये हे शिक्षण संपवण्याचं षडयंत्र जे आहे ते जोरात सुरू आहे. ना गरिबांनी शिकलंच नाही पाहिजे. गरीब जे शिकले तर प्रश्न विचारतील, गरीब शिकले तर मूळ मुद्द्यावर येतील, हिंदू मुस्लिम चालणार नाही, आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणावर गरीब ठेवणे आणि अशिक्षित ठेवणे हे षडयंत्र या सरकारचा सर्वात स्पष्ट आरोप आहे. शिक्षणाचा अधिकार प्रत्येक विद्यार्थ्याला आहे. मात्र वीज, इंटरनेट, संगणक, स्वच्छतागृह आणि दिव्यांगांसाठी आवश्यक सुविधा यासारख्या मूलभूत गरजाच अनेक शाळांमध्ये अपुऱ्या असतील तर डिजिटल शिक्षणाच्या घोषणा आणि प्रत्यक्ष वास्तव यातली दरी आणखी ठळक होत असल्याचं हा अहवाल सांगतोय. फक्त शाळाच नाही तर मुलांचं, देशाचं भविष्य अंधारात जातंय याचं भान यंत्रणा ठेवेल का? ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.